हाय, गुड इव्हनिंग सर्वांना. जय भीम, नमस्ते. कशा आहात सर्वे? मी इथे इस्कॉनला आलेली आहे. ऑफिसमधून सुटले आणि इस्कॉनला आलेली आहे. आणि मी ॲक्च्युली माझ्या मामाच्या फॅमिलीसोबत आहे. ती बघा, ही भक्ती माझी मामाची मुलगी आणि मामी. आम्ही सगळे असं इस्कॉनला फिरायला आलेलो आहोत. हे माझं सेकंड टाईम आहे मी इस्कॉनला आली आहे. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. मस्त आहे, बघण्यासारखं आहे. अजून बरेच लोकांना माहिती नाही आहे की इस्कॉन काय आहे, कुठे आहे आणि कसं आहे वगैरे. सो त्यामुळे इथे इथे ज्या दिवशी हे असतं, जयंती वगैरे असते किंवा वॉटेवर काही असं छोटं मोठं असतं ना फंक्शन, तेव्हा इकडे जेवणसुद्धा असतं. सो गाईज, तुम्ही इथे विजिट करा मस्तपैकी आणि छान असं काय गाईज. हे बघा, आता मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते की इथे पाणीपुरीचा पण स्टॉल आहे. तुम्ही हे पण स्टॉल एन्जॉय करू शकता मस्तपैकी. हे बघा, असे स्टॉल्स आतमध्ये पण आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. माझे मम्मीचे पप्पासुद्धा आलेले आहेत. हे आमची फॅमिली आणि हे असे छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. आतमध्ये पण हेल्दी आणि वाईटचं शॉप लागलेलं आहे. हे बघा, इथे वरती असं कृष्णाचे आतमध्ये फोटो ॲक्च्युली काढू देत नाही गाईज. हे ॲक्च्युअली मी खाली आलेलो आहे. वरचं पण शूट थोडं करायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हा आहे इस्कॉन टेम्पल. इकडे बघण्यासारखं खूप छान होतं. हे बघा, मस्त सिनेरो आहे. आता आम्ही चाललोय घरी. सो ठीक आहे, चला बाय. आता आपण ब्लॉग एंड करूयात. हे बघा, मी फोटोज काढले नाही आहेत. हे बघा, इथे तिकडून जर उतरलो असतो आपण तर ग्रासमध्ये जर आपल्याला छान छान फोटोज भेटले असते. हे बघा, फोटोज वगैरे जे लाईटिंग्स आहेत ते पण सुंदर वाटतात. जर आपण तिथून असं गेलो असतो तर आपण ग्रासवरती वगैरे फोटोशूट केला असता. आणि हा बघा वैभव, माझ्या मामाचा मुलगा. लाईट ॲक्च्युली खूप इथे लाईटिंग झालेला असल्यामुळे माझ्या मामाचा फोटोशूट चालू आहे. बघा, हे बघा, माझ्या मामीचा फोटोशूट चालू आहे. सो हे बघा, हा बघा वैभव. आणि हे असं मस्त हे सिनेरो इकडे पण छान आहे. तुम्हाला एकदा मी दाखवते. ठीक आहे. खूप असं म्हणजे इथे ना तलावासारखं असं काहीतरी दिलेलं आहे, कुंड टाईप. आणि मस्त असं बघा, असं मस्त असं कुंड टाईप वगैरे दिलेलं आहे. सो छान इथे पण जायला चान्स आहे. सो आता आपण जाऊया मस्तपैकी. माझे मामी गेले ऑलरेडी आणि मी इथे शो दाखवत बसल्यासारखं झालेलं आहे. सो आता मी जाते. एक्सक्यूज मी. भरपूर अशी रश आहे इकडे, खूप रश आहे. आता इथे प्रसाद पण आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा की ते प्रसादीचा पण आरंभ होतात वगैरे. सो त्यामुळे ते बघा, हे माझे मामा आहे. आता तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या फॅमिलीज पण दिसतील वगैरे. सो आता आपण प्रसादाचा लाभ घेऊया. तुम्ही ब्लॉग अर्धी लाईन झाल्यावर मला बोलवा. सो गाईज, मी ब्लॉग एंड करायचं विसरले होते. सो त्यामुळे मी लास्टला फोटो एडिट करून टाकलेले आहेत. तुम्ही बघा कसं आहे तिथे इस्कॉन टेम्पलमध्ये राधाकृष्ण. तिचे ॲक्च्युली फोटो काढायला देत नाही पण मी काढले. चला बाय बाय.